नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्ह्यू आपण 1 जानेवारी 2025 साठी बघणार आहे. त्यामध्ये आज जर निफ्टी बघितलं, निफ्टीनं चांगली अपसाईड दिली. मेजरली निफ्टीचा जो रेजिस्टन्स आज होता तो 23,615च्या आसपास होता, तोही क्रॉस करून निफ्टी वर गेलेला आहे. त्यामुळे उद्याच्या लेवल आपण बघणार आहे. उद्याची मेन लेवल जी मला दिसते आहे महत्त्वाची ती म्हणजे 23,725 ते 23,730. ही जर लेवल क्रॉस करून मार्केट वर टिकलं, 23,725च्या वर जर मार्केट गेलं तर मी नक्की कॉल घेईन आणि मग त्यावेळी माझं टार्गेट असेल 23,820. साधारण 90 ते 100 पॉईंटचे टार्गेट घेण्याचा मी प्रयत्न करणार. 23,725च्या वर मार्केट टिकायला पाहिजे आणि मग 23,820 ते 23,850च्या आसपास जाऊ शकतं, पण 23,820 बी प्रिसाइज ओके. उद्याच्या दिवसात मी पुढचा शक्यतो विचार करणार नाही. समजा गॅप अप ओपन झालं अगदीच इथं 840-850च्या आसपास, तर मात्र मी नक्की एक 20-25 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून पुढे घेण्याचा प्रयत्न करेन. जर तिथं मला रिव्हर्सल कॅन्डल मिळाली तर, नाहीतर डायरेक्ट 840-850ला ओपन झालं मी लगेच पुढचा ट्रेड घेणार असं करणार नाही. तर त्या ठिकाणी मला रिव्हर्सल कॅन्डल दिसायला पाहिजे, एखादा पॅटर्न दिसायला पाहिजे, तर मी त्या कॅन्डलचा स्टॉप लॉस टाकणार आणि मग पुढचा ट्रेड घेणार. म्हणजे पुढचा ट्रेड घेण्याच्या 2 जागा आहेत. एक तर 23,725 पासून इथं वर गॅप अप ओपन झालं तिथं रिजेक्शन घेतला तर, पण शक्यतो तिथं मी घेणार नाही, कारण तिथून खाली टार्गेट फार मोठी नाही आहेत. लगेच इथं सपोर्ट घेण्याची शक्यता आहे पुन्हा 650 ते 680च्या आसपास. त्यामुळे 23,820 ते 23,850च्या मध्ये जर मार्केट गेलं आणि तिथं मला रिव्हर्सल पॅटर्न मिळाला तर मी त्या ठिकाणी पुढे घेण्याचा विचार करेन आणि मग त्यावेळी माझी टार्गेट पुन्हा 23,730च्या आसपास असते. त्यामुळं उद्या इम्पॉर्टंट लेवल जी आहे, फ्लिप लेवल ज्याला आपण म्हणतो, ती 23,725 ते 23,730 याच्यामध्ये ही लेवल क्रॉस करून वर गेला तर कॉल साईड. ह्याच्या खाली जोपर्यंत आहे तोपर्यंत मी काहीही करणार नाही, नो ट्रेडिंग झोन. आणि समजा जर मार्केट इथनं तुटून खाली आलं, गॅप डाऊन ओपन झालं किंवा इथूनच खाली आलं, तर हा जो सपोर्ट आहे बघा इथला लो 23,565, तर 23,565 हा सपोर्ट माझ्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. तर 23,565च्या आसपास जर मार्केट पुन्हा आलं आणि इथं एखादी ग्रीन कॅन्डल चांगली बनवली 5 मिनिटाची, तर त्याच्या लोचा स्टॉप लॉस लावून मी पुन्हा एक कॉल घेण्याचा प्रयत्न करेन. हा होता माझा निफ्टीचा व्ह्यू. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. हा व्हिडिओ बघून आपण जर एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपल्या सतत विवेकबुद्धीचा वापर करावा, आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधावा आणि मगच आपल्या जबाबदारीवर ट्रेड घ्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद.